गेल्या अनेक महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यातील अनेक तालुक्यात गो तस्करी, दारू तस्करी, तंबाखू व कापूस बियाण्यांचे अवैधरित्या तस्करी होत असल्याचे प्रमाण वाढले असल्याचे आढळून येत आहे। या अवैधरित्या व्यवसायाला कुठेतरी आळा बसण्याकरिता गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल सर यांनी गडचिरोली जिल्ह्यातील 12ही तालुक्यातील पोलीस स्टेशन हद्दीतील तेलंगणा व महाराष्ट्र सीमेलगत असणाऱ्या सर्व भागात नाकाबंदी करून अवैधरित्या व्यवसायाला आळा बसण्याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे। याचाच एक भाग म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली व तेलंगणा राज्यातील कोमरेम भीम, आसिफाबाद जिल्ह्यातील गुडेम यांच्या मधोमध असलेल्या प्राणहिता नदीच्या पुलालगत अहेरी पोलिसांनी दिनांक 1 जून पासून नाकाबंदीला सुरुवात केली आहे। येणाऱ्या काही दिवसात बकरी ईद सण असल्याने अवैधरित्या गोतस्करी सुद्धा होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळत आहे। मात्र या नाकाबंदीमुळे अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्या व्यवसायधारकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे। मात्र या सर्व अवैधरित्या तस्करीला आळा बसण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल सर व उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या नेतृत्वाखाली अहेरी पोलीस स्टेशन येथील कर्मचारी नाकाबंदी करीत आपले कर्तव्य बजावत आहे।